नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूज मध्ये जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. पाहुयात जालन्यातील काही ठळक घडामोडी. जालन्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पोस्टरला दलित आणि आदिवासी समाजातील महिलांनी जोडे मारत निषेध आंदोलन केलंय. अजित पवार यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. दलिताचा निधी चोरून खाणाऱ्या अजितदादावर अॅट्रॉसिटी प्रमाणात गुन्हा दाखल. दलिताचा निधी चोरणाऱ्या अजितदादा पवारवर गुन्हा दाखल. 7,500 कोटी निधी पळवणाऱ्या दलित आदिवासीच्या निधी पळवणाऱ्या अजितदादा पवारवर मुर्दाबाद मुर्दाबाद. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वळवल्याचा आरोप करत आज जालना शहरात बहुजन समाज पार्टीच्या महिला भगिनींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला चपला मारून जोरदार निषेध व्यक्त केला. शहरातील नागरी समस्येच्या विरोधात आज बहुजन समाज पक्षाच्या वतीने महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सांगता सभेत अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मारले. जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान अजित पवार यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली. पोस्टरला जोडे मारलेले काय कारण? सामाजिक न्यायाचा जो 7,500 कोटी रुपये लाडक्या बहिणीवर वळवला म्हणून अजित पवार याला आज आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने जोडोमार आंदोलन केलं आहे. आणि अजित पवार हा आमचा हक्काचा दलित आदिवासीचा जो निधी आहे त्यांनी तो लाडक्या बहिणीला अनलिगल खर्च केला आहे. म्हणून अजित पवार अॅट्रॉसिटी प्रमाणात गुन्हा दाखल करण्याची मागणी आज आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने केली. आज अजित पवारला आम्ही जोडोमार आंदोलन केलंय. अजित पवारना जर मागास वर्गाचा असाच पैसा पळला तर अजित पवारला स्वतः आम्ही जोड्यानं मारल्याशिवाय राहणार. अजित पवार महाराष्ट्रात कुठेही फिरला त्याला दलित समाज आंबेडकरी समाज जागोजागी धडा शिकवतील. कारण ह्या आमच्या हक्काचा निधी आहे. आम्हालाच निधी कमी पडतोय आणि आमचा निधी हा वारंवार चोरतोय. म्हणून अशा चोट्ट्यावर चोरीचा दरोड्याचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण तो दलिताचा विकासाचा निधी आहे आणि आमच्या विकासाच्या नजरेवर त्याने मोठ्या प्रमाणात 7,500 कोटीचा दरोडा दाखलाय आणि त्याच्यावर दरोड्याचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा खरीप हंगाम जवळ आलेला असून पाऊस देखील जवळ येऊन ठेपलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना लागणारे बी बियाणे आणि कीटकनाशके त्यासोबतच पीक कर्ज संदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांनी आतापासूनच तपासणीला किंवा तयारीला लागावे आणि शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना बी बियाणे, खतं, औषधी, पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी तयारीत राहावे अशा स्वरूपाच्या सूचना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. आज तहसील कार्यालय जालना येथे जालना विधानसभा मतदारसंघाची खरीप हंगाम नियोजन पूर्व आढावा बैठक आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, माजी सभापती पांडुरंग डोंगरे, पंचायत समिती सदस्य जनार्दन चौधरी, रामकिसन कायंदे, तहसीलदार छाया पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कापसे, तालुका कृषी अधिकारी राठोड, सहाय्यक निबंधक हुसे आदी मान्यवरांसह जालना विधानसभा मतदारसंघातील मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खोतकर म्हणाले की जालना शहर हे बियाणांची राजधानी असून या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बियाणांचा साठा उपलब्ध आहे. परंतु काही ठिकाणी बी बियाणे आणि औषधांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी बी बियाणे आणि इतर वस्तूंचा काळाबाजार होणार नाही या संदर्भात बैठकीमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. असे आढळून आल्यास कोणालाही माफ करण्यात येणार नसून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील आमदार खोतकर यांनी दिलाय. त्याचप्रमाणे या खरीप हंगामामध्ये बँकांनी देखील शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. मागेल त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करण्यासाठी आतापासूनच कामाला लागावे. शासनाकडून देखील शेतकऱ्यांसाठी मोफत बियाण्याचा पुरवठा केला जातो. तो सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकारी कर्मचाऱ्यांनी करावे. या कामात देखील दिरंगाई होता कामा नये अशा सूचना देखील आमदार खोतकर यांनी दिल्या. या कामी दिरंगाई आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील बैठकीत देण्यात आलाय. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरामध्ये डॉक्टर श्रद्धा योगेश शिंदे यांच्या शिंदे मल्टीस्पेशालिटी डेंटल हॉस्पिटलचे रविवारी थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून रुग्णालयाचे उद्घाटन झाले.
जालना शहरातील दंतरुग्णांच्या सेवेसाठी शिंदे मल्टीस्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल रविवारपासून रुग्णसेवेत दाखल झालंय. अंबड चौफुली परिसरात असलेल्या MRF टायर शोरूमच्या पहिल्या मजल्यावर या हॉस्पिटलचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं. प्रसंगी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रद्धा योगेश शिंदे यांचे हे सुसज्ज दंतरुग्णालय असून या उद्घाटन कार्यक्रमाला जालना शहरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शिवदास मिरकड, डॉक्टर बळीराम बागल, डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, ज्ञानदेव जगन्नाथ शिंदे, यशवंत मोरे, सुरेश भानुसे, योगेश शिंदे आदींची उपस्थिती होती. विविध नागरी समस्या दूर करून इतर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं 5 मेला महानगरपालिकेवर बसपाचे जालना जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर धडकला. या धडक मोर्चाचं रूपांतर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या जाहीर सभेत रूपांतर झालं. झोपडपट्टी धारकांना PR कार्ड द्यावं, टॅक्स पावतीवर रमाई घरकुलाची योजना, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा, वक्फ बोर्डाच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात असल्या पाहिजे, या संदर्भात जे विधेयक पेश केले आहे ते तात्काळ परत घ्यावे, सामाजिक न्याय अंतर्गत रमाई घरकुल योजनेचा निधी परत पाठवणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, जालना शहरातील मोतीबाग तलावातील गौतम बुद्धांच्या मूर्तीसाठी निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, जालना महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा आणि आरोग्य केंद्र चांगल्या दर्जाचे बनवण्यात यावे, तसेच सुविधायुक्त करावे, जालना शहरातील अपूर्ण असलेले विकास कामे तात्काळ पूर्ण करावे, गायरान धारकांना 7/12वर मालकी हक्क देण्यात यावे, महानगरपालिकेच्या अंतर्गत भ्रष्टाचार झाला असून त्या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी, महानगरपालिकेच्या हद्दीतील गटाई कामगारांना व्यवसायासाठी जागा देण्यात यावी, जालना महानगरपालिकेमध्ये 350 सफाई कामगार असून त्यापैकी 20% सफाई कामगार घरबसल्या पगार उचलतात आणि 30% कामगार उच्च पदावर आहेत. उर्वरित 50% कामगार हे बाहेरचे मजूर राहून काम करून घेतात. या प्रकरणात तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी. पुंडलिका नदीवरील सांडपाणी आणि व्यवस्थापन प्रकल्पाची 150 कोटी रुपये खर्चून प्रकल्प 4 वर्षापासून प्रलंबित आहे. याची चौकशी करून थर्ड पार्टी ऑडिट करून घ्यावे. जालना शहरातील जे झोपडपट्टी एरियामधील नागरिकांची पाणीपट्टी आणि घरपट्टी कायम स्वरूपाची माफ करण्यात यावी. जालना शहरामध्ये नवीन जालना आणि जुना जालना भागातील कित्येक वर्षापासून महानगरपालिकेचे मंगल कार्यालय नाही. हे मंगल कार्यालय बांधून द्यावे. जालना शहरामध्ये दिवसाड पाणी पुरवठा करण्यात यावा. महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी 25 ते 30 वर्षापासून एकाच जागी ठाण मांडून बसले. त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी. कदीम जालना हद्दीमध्ये अवैध धंद्यांची वाढ झाली असून ते तात्काळ बंद करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. स्मशानभूमीमध्ये शव जाळण्यासाठी महानगरपालिकेतर्फे सरण मोफत मिळावे आदी मागण्यांचे निवेदन महानगरपालिकेच्या नंदा गायकवाड यांना देण्यात आले. आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने महानगरपालिकेवर आम्ही आज मोर्चा आज या धडकलो आहे. या मोर्चाच्या विविध मागण्या अशा आहे की जालन्यामध्ये जवळपास 700 कोटी रुपयाची पाण्याची योजना येऊनही आज शहराला 15-15 दिवस पाणी मिळत नाही. जो घुले नावाचा कॉन्ट्रॅक्टर यांनी जवळपास 700 कोटी रुपये नवीन योजनेवर खर्च केले. आमचं इथल्या आजी आमदाराला, माजी आमदाराला, आजी खासदाराला, माजी खासदाराला एक प्रश्न आहे की ह्या शिवची जेवढी मगरुरी इथं वाढली आहे की शहराला 15-15 दिवस पाणी नाही, मग जायकवाडीच्या धरणामध्ये पाणी नाही का? औरंगाबादला बी सुद्धा जायकवाडीच्या धरणातून पाणी, दररोज शहराला पाणी. मग जालना शहरामध्ये 600 कोटी रुपये खर्च करूनही शहराला पाणी मिळत नाही. दुसरी गोष्ट, आमचा जो सामाजिक न्यायाच्या निधीवर 7,500 कोटीच्या निधीवर अजित पवारनं जो डल्ला मारला, अजित पवार यांच्यावर बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करा की त्यांनी 7,500 कोटी रुपयाचा निधी हा सामाजिक न्यायाचा, दलिताचा, आदिवासीच्या तोंडातल्या लेकराचा घास टाकला, म्हणून अजित पवारवर अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करा. रमाई घरकुल जी योजना आहे सीओ, या सीओने जवळपास मार्चमध्ये 4 कोटी रुपये वापस पाठवले. मग तुमच्याकडे घरपट्टी, आमचं असं म्हणणं की घरपट्टीवर रमाई घरकुल योजना असो की कोणतीही घरकुल योजना असो ती त्यांनी झोपडपट्टीला घरपट्टीच्या याच्यावर मंजूर करावी. ग्रामीण भागामध्ये गावठाणाची जागा आहे, गाराणाची जागा आहे, मग तिथं रमाई घरकुल योजना राबवल्या जाते. नगरपालिकेच्या हद्दीत नाही. सीओने आमचे जे पैसे 1 वर्षापासून पैसे इथं खात्यामध्ये जमा केले, त्याला माहिती आहे जर PR कार्डमुळे जर फसवा घेतात नाही तर मग तो सामाजिक न्यायाला निधीची मागणी का करतात? अखेरच्या मार्चमध्ये हा निधी रिटर्न करतो आणि त्या पैशामध्ये या गुत्तेदाराचे बिलं काढतो आणि गुत्तेदाराचे पैसे आले की त्या खात्यात टाकतो. याची चौकशी आम्ही इथं मागितलेली आहे. या शिवचा टॅक्स पावतीवर आमचा आक्षेप आहे की जो कर गोरगरिबावर आणि लोकांवर
जो कर यांनी लादलाय 15,000 रुपयाचा दंड मारणं, ज्या 5 महिला इथं आल्या त्या खंडेरायाच्या ज्या 5 बानू आहे त्या बानूला पुढं घालून लोकायला महिलाचा धाक दाखवून त्याच्यावर नोटीस द्यायची, त्याला कर लावायचा 1 लाख रुपये, 20-30 हजाराची तोडी पाणी करायची आणि कर माफ करायचा. जवळपास आमचे असे नगरपालिकेने आतापर्यंत 28 कोटी रुपये हा टॅक्स जमा केलाय नगरपालिकेला. मग ह्या टॅक्सचा यांनी काय केलंय, यांनी जनतेला हिसाब द्यावा. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मस्तगड ते महानगरपालिकेवर मोर्चा केला. या नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी व्हावा. जर या खांडेकर याला तात्काळ निलंबित करावा. त्या 5 ज्या महिला आहे जनतेसाठी अनमोल भूमिका वाजवतात, त्या 5ही महिलेला पुढे घालून लोकांचा अतिक्रम तोडणं, लोकांना नोटीस देणं, बिडाराला नोटीस देणं, काही बिडाराला जाणून बुजून 5 कोटी आपलं 5 लाख 10 लाखाचा दंड थोपटून त्याच्याकडून डिलिंग करणं, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने या मागणीसाठी आम्ही इथं आलो आहोत. जर या मागणीची दखल नाही घेतली तर आम्ही जिल्हा अधिकाऱ्याला घेराव घालू. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये दुष्काळाची दाहकता वाढली आहे. पिण्याच्या पाण्याची यामुळे तीव्र टंचाई भासतीये, त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. या परिस्थितीत पाटबंधारे विभाग पाणी सोडण्यास टाळाटाळ करत आहे. 2 दिवसांपूर्वी उजव्या कालव्याची CR गेट उघडून पाणी खुले करणारे सतीश गाडगे यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर इथे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा देखील दिलाय. अंबड घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या गावातील शेतकऱ्यांची पिके आणि फळबागा उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याअभावी जळून खाक होत आहे. जनावरांना चारा आणि पाणी मिळत नसल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. 2 दिवसांपूर्वी संतप्त शेतकऱ्यांनी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाडगे यांच्या नेतृत्वाखाली उजव्या कालव्याचे CR गेट उघडून प्रशासनाला आपल्या असंतोषाची झलक दाखवली. त्यानंतरही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याच्या हालचाली केल्या नाही. या गंभीर परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या गोदाकाठच्या शेतकऱ्यांसाठी सतीश घाडगे यांनी सोमवारी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. जर येत्या 2 दिवसात जायकवाडीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून या बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याचे आदेश निर्गमित केले नाही तर दोन्ही तालुक्यातील हजारो शेतकरी येत्या 7 मे रोजी जायकवाडी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. यावेळी भाजपा तालुका प्रमुख शिवाजी मोरे, पुरुषोत्तम उड्डाण, राजेंद्र छल्लारे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागणीवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. जालना शहरासह जिल्ह्याभरात आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. जाफराबाद तालुक्यामध्ये काही ठिकाणी गारपीट झाल्यानं शेतकरी पिकांचं मोठं नुकसान झालंय. जालना जिल्ह्यात आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्याने या पावसाला सुरुवात झाली. जालना जिल्ह्यातील जाफराबादसह काही तालुक्यात गारपीट झाल्याने शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आता प्रशासनाने पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातीये. वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले
जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007।